नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। प्लास्टिक पिशव्या वापरावर कारवाई करा, पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत। बुरोंडीच्या परशुराम भूमीतील महाकाय मूर्ती आता नव्या रूपात सज्ज, पर्यटकांची पावले वळू लागली। महिला सक्षमीकरणाचा रत्नागिरी पॅटर्न, प्रभाग समन्वयक धनश्री आंबेरे यांचा यशस्वी उमेद प्रवास। रेशन कार्ड धारकांना एप्रिल ते जूनचं धान्य आता एकाच वेळी मिळणार। आणि हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयनी येथील स्मारकास विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट। आता पाहूया सविस्तर वृत्त। जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्या वापरावर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी जोरदार मोहीम उघडून दंडात्मक कारवाई करावी असे निर्देश देतानाच रत्नागिरी जिल्हा परिषद हद्दीतील 735 झोपडपट्टी धारकांसाठी 3.5 एकरात झोपडपट्टी पुनर्वसन ग्रीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे। सुमारे 16 लाखांची सदनिका त्यांना मोफत मिळणार असल्याचं पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सांगितलं। जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात रत्नागिरी शहर झोपडपट्टी पुनर्वसन आढावा बैठक संपन्न झाली। बैठकीला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेविका वर्षा ढेकणे, नगरसेवक बंड्या साळवे आदी उपस्थित होते। कोकणातील निसर्गरम्य दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या परशुराम भूमीमधील भगवान परशुराम यांच्या भव्य मूर्तीचं रंगकाम अखेर पूर्ण झालंय। गेल्या काही दिवसांपासून या मूर्तीच्या नूतनीकरणाचं आणि रंगरंगोटीचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू होतं, जे आता यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने मूर्तीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतंय। डोंगर माथ्यावर वसलेल्या पृथ्वीच्या गोलार्धावर उभ्या असलेल्या या 40 फूट उंच भगवान परशुराम यांच्या मूर्तीला दिलेला नवीन तजेलदार रंग आणि करण्यात आलेली सजावट यामुळे या परिसराचा कायापालट झालाय। अरबी समुद्राच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण धारण केलेली ही तेजस्वी मूर्ती आता अधिक प्रभावी आणि विलोभनीय दिसते। मूर्तीचं काम पूर्ण झाल्याची माहिती मिळताच पर्यटकांनी बुरोंडीकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे। विशेषतः शनिवार आणि रविवार सुट्टीच्या निमित्ताने पर्यटकांची मोठी लगबग पाहायला मिळते। ग्रामीण भागातील महिलांना केवळ चूल आणि मुलांपर्यंत मर्यादित न ठेवता त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचं मोठं कार्य रत्नागिरी तालुक्यातील निरुळ येथील धनश्री दशरथ आंबरे करत आहेत। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोक्ती अभियानांतर्गत प्रभाग समन्वयक म्हणून काम करताना त्यांनी हजारो महिलांच्या आयुष्यात उमेदचा प्रकाश निर्माण केला आहे। 18 सप्टेंबर 2018 पासून पंचायत समिती रत्नागिरी येथे कार्यरत असलेल्या धनश्री आंबरे यांच्याकडे गोळप आणि मिरजोळे या जिल्हा परिषद गणांची जबाबदारी आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली 16 ग्रामपंचायती आणि 35 महसूल गावे असून 46 समर्पित ग्रामसखींच्या माध्यमातून त्या तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत। उन्हाळ्याचा वाढता तडाखा आणि नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारनं रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे। या निर्णयानुसार अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना एप्रिल, मे आणि जून अशा सलग 3 महिन्यांचं धान्य एप्रिल महिन्यातच एकत्रितपणे वितरित केलं जाणार आहे। यामुळे ऐन उन्हाळ्यात रेशन दुकानांवर वारंवार चक्रा मारण्याची गरज उरणार नसून हजारो कुटुंबांची पायपीट थांबणार आहे। सध्या उन्हाचा तडाखा तीव्र झाला असून रेशन दुकानाबाहेर तासनतास रांगेत उभं राहणं महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कठीण होत आहे। लाभार्थ्यांची हीच ओढाताण थांबवण्यासाठी आणि रेशन वितरण प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय। क्रांतिकारक हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून आयनी येथील अनंत कान्हेरे स्मारक येथे शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती। विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख प्रत्यक्ष ऐतिहासिक स्थळावरून करून देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। विद्यार्थ्यांनी या भेटीत उत्स्फूर्त सहभाग घेत ऐतिहासिक वारशाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी हुतात्मा अनंत कान्हेरे स्मारक तसेच त्यांच्या जन्मवाड्यास भेट दिली। यावेळी शाळेतील शिक्षक अमोल नरवणकर यांनी विद्यार्थ्यांना कान्हेरे यांच्या जीवनकार्याविषयी व स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली।
तसेच कान्हेरे विद्यालयाच्या निवृत्त शिक्षिका सौ रेखा कान्हेरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या व्यक्तिमत्वातील धैर्य, निर्धार आणि देशप्रेमाची मूल्ये अधोरेखित केली. देशप्रेम, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांवर आधारित जीवन जगत प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करावं असा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. अशा ऐतिहासिक स्मारक भेटीमधून विद्यार्थ्यांना इतिहासाचा जिवंत अनुभव मिळतो व त्यातून मिळणारी प्रेरणा आयुष्यभर उपयोगी पडते, असंही त्या यावेळी म्हणाल्या. हा दिवस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत संस्मरणीय ठरला. त्यांच्या मनात देशभक्तीची भावना वृद्धिंगत झाली. तसेच इतिहास विषयाबद्दलची आवड अधिक दृढ झाली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका मीनाक्षी निवाते यांनी केलं. संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांनी विद्यार्थ्यांच्या या आगळ्या वेगळ्या शैक्षणिक उपक्रमाचं कौतुक केलं. भडगाव येथील श्रीकृष्ण मंदिराच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून श्रीकृष्ण क्रिकेट क्लब उसरेवाडी नक्षेवाडी आयोजित भडगाव प्रीमियर लीग पर्व 5वे भव्य अंडरआर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर यांनी प्रीमियर लीगला भेट देऊन खेळाडूंशी व आयोजकांशी संवाद साधला. रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी प्रसाद दिलीप कदम आणि सौ स्वप्नाली प्रसाद कदम यांच्या मालकीचे भडगाव शेवरवाडी खेड येथे नव्याने उभारलेल्या SK फॅशन डिझायनर या शॉपचं उद्घाटन शिवसेना उपनेते संजयराव कदम आणि सौ सायलीताई कदम, संग्राम सतीश कदम, पंचायत समिती सदस्य खेड यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. या शुभप्रसंगी शांताराम जाबरे, हबप सकपाळबुवा, अजय कडू आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा रत्नागिरी तालुक्यातील फणसोप मंडळाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रत्नागिरी मनोज जिंदल व स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि लाभार्थी उपस्थित होते. या शिबिरामध्ये विविध प्रकारचे दाखले, रेशन कार्ड, सातबारा आणि आवश्यक ती कागदपत्रे वितरित करण्यात आली. स्वातंत्र्याच्या यज्ञात आपल्या प्राणाचे बलिदान करणारे क्रांतिकारक हुतात्मा अनंत कान्हेरे यांना बलिदान दिनी अभिवादन करण्यात आलं. यावेळी खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई गुटाला, गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक प्रेमल चिखले, नगरसेविका सौ वर्षा साप्ते, उपशहर प्रमुख अंकुश विचारे, उपशहर प्रमुख तुषार साप्ते, शैलेश गांगण, वैभव डंबे, सचिन शेठ उपस्थित होते. तालुक्यात रणरणत्या उन्हामुळे पाणी टंचाईचा 10 दिवसेंदिवस वाढतोय. सद्यस्थितीत 6 गावातील 10 वाड्यांमध्ये एका शासकीय टँकरद्वारे 1 दिवसात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय. तळे धनगरवाडी, पालांडेवाडी आणि कासई बोरवाडी येथील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. या गाववाड्यांचेही सर्वेक्षण करून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. तालुक्यात घेरा रसाळगड, भराडे धनगरवाडी, निमणी धनगरवाडी येथे पाण्याचा पहिला टँकर धावला. या पाठोपाठ कशेडी, बोरटोक, बंगला, खवटी खालची धनगरवाडी, वरची धनगरवाडी, सवेणी धनगरवाडी, केळणे भोसलेवाडी, मांगलेवाडी, हुंबरी म्हाळुंगे धनगरवाडी येथेही 9 एप्रिलपासून टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात झाल्याने तहानलेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात खवटी खालची धनगरवाडी आणि वरची धनगरवाडी येथील ग्रामस्थांना सर्वाधिक पाणी टंचाईची झळ बसते. या ठिकाणी 145 लोकवस्ती असून एका शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा करून ग्रामस्थांना दिलासा देण्यात येतोय. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीचा पाणी विभाग सतर्क झालाय. पंचायत समिती सभापती डॉक्टर आफिया पालेकर, उपसभापती सुनील मोरे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक संभाव्य पाणी टंचाईवर विशेष लक्ष ठेवून आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.